नीतिसूत्रे याचा 1 अध्याय 7 वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे. यस, आमेन आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे. होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे काय इथे की आपण परमेश्वराला घाबरलं पाहिजे का, भीती वाटली पाहिजे का? नाही माझ्या प्रियांनो. परमेश्वराचे भय धरणे म्हणजेच काय की आपण आपल्या जीवनामध्ये, आपण ह्या मनुष्य जीवनात, जीवित क्रमामध्ये आपण परमेश्वराच्या भयभक्तीमध्ये राहणं म्हणजे वाईट कार्यापासून आपण दूर राहणं, परमेश्वराच्या आज्ञावरती चालणं, परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणं आणि आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये खरं ज्ञानाचं स्रोत मान्य करणे. कारण ज्ञान, परमेश्वराचं वचन सांगतं, एका बायबलमध्ये वचन सांगतं सुलेमान याच्यामध्ये की ज्याला ज्ञानाची उणीव आहे, ज्याला कमतरता आहे, त्यांनी माझ्याकडे मागा. याकोबाच्या पत्रात सुद्धा वचन सांगतं आपल्याला की जे ज्ञानाने उणे आहेत त्यांनी माझ्याकडे मागा. ज्यांना बुद्धीची कमतरता आहे त्यांनी माझ्याकडे मागा, तर मी त्यांना ती ज्ञान आणि बुद्धी समज देणार आहे. होय, आणि जेव्हा आपण परमेश्वराचे भयात राहतो ना माझ्या बहीण भावांनो, तेव्हा आपल्या ज्ञानाची खरी सुरुवात होते. म्हणजेच काय की आपल्याला हे जगिक जीवन जगत असताना ज्या काही गोष्टी, ज्या काही ज्ञानाची आवश्यकता आहे, ते सर्व गोष्टी आपल्याला परमेश्वर काय करतो, पुरवतो. आणि आपल्यामध्ये ते कुवत, ते निर्णय घेण्याची क्षमता ही परमेश्वराकडूनच आपल्याला मिळते. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराचा भय बाळगणे म्हणजे त्याला आदर, मान, सन्मान, गौरव देणे. होय, आदरयुक्त भयातून आपण परमेश्वराच्या काय केलं पाहिजे, चरणाजवळ गेलं पाहिजे. आणि आपण जे परमेश्वराने आपल्याला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या सर्व आपण पालन केल्या पाहिजे. नाहीतर आपण जगामध्ये असे बरेच लोक पाहतो की ज्यांचं वर्तन हे काय आहे, ह्या सर्व गोष्टींच्या विपरीत आहे. ते लोकांची गिनती जी आहे, मोजणी जी आहे, ते मूर्खामध्ये होते माझ्या बहीण भावांनो. होय, कारण ते अज्ञानी आहेत, त्यांना जिवंत परमेश्वर माहिती नाही आहे. त्यांनी ते स्वतःच्या बुद्धीने लढतात. त्यांना असं वाटतं की मी 4 पुस्तकं शिकलोय किंवा मला डिग्र्या आहेत माझ्याकडे, मी खूप नॉलेजेबल पर्सन आहे, तर ते त्याच्यामध्येच जगतात आणि जीवनाचा नाश करून घेतात माझ्या बहीण भावांनो. तर आपण इतरांसारखं न जगता आपण परमेश्वराच्या भयामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. आदरयुक्त भयामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर परमेश्वर आपल्या जीवनाला कसलंही उणे पडू देत नाही. तो आपल्या हरेक गरजा तो पूर्ण करतो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक असे लोक आहेत माझ्या परमेश्वरा, जो आजचा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या देवा, पण तू आम्हाला आजच्या दिवसामध्ये तू सुरक्षित ठेवलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. कारण बाप्पा तुझा आशीर्वाद आमच्यावरती आहे, तुझा अनुग्रह, तुझी कृपा आमच्यावरती आहे, म्हणून तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आजच्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. येस माझ्या देवा, तुझ्या भयामध्ये आम्ही राहू तर आमच्या खऱ्या जीवनाची, खऱ्या ज्ञानाची सुरुवात होणार आहे माझ्या राजा. तिथून तुझ्या नावाद्वारे जेव्हा आम्ही आमचं कार्य सुरुवात करू माझ्या परमेश्वरा, ते उत्तमात उत्तम तू वाटा आम्हाला देऊन तू ब्लेस करणार आहेस असा माझा विश्वास आहे माझ्या देवा. या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. विशेष करू मागते माझ्या राजा, जे माझ्या यूट्यूबच्या परिवारामध्ये जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, लहानापासून थोरांपर्यंत, त्या प्रत्येक एक व्यक्तीला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना तू छंगाई छुटकारा दे माझ्या राजा. त्यांचे आजार तू मुक्त कर माझ्या राजा. त्यांच्या अंथरुणं बदल माझ्या परमेश्वरा. होय देवा, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत. जे मनुष्याला अशक्य आहे ते सुद्धा परमेश्वराला शक्य आहे माझ्या देवा. होय देवा, तू महान आहेस, तू सर्व सामर्थी, सर्व शक्तिमान आहेस. तू असं करतोयस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण या शरीरावरती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचाच अधिकार आहे माझ्या परमेश्वरा. होय देवा, तू प्रत्येक एकाला छंगाई दे माझ्या राजा, आरोग्य दिलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा.
विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी व्यसनाधीन आहेत माझ्या परमेश्वरा, आम्ही जगामध्ये पाहतो देवा, अनेक प्रकारचे व्यसनामध्ये लोक हे त्रस्त झालेत माझ्या राजा. दुष्ट त्यांना त्याच्यामध्ये गुरफटून ठेवतो माझ्या परमेश्वरा, त्यांचे विचार खुंटवतो माझ्या राजा, त्यांना व्यसनाधीन करून तो गैरमार्गाला लावते माझ्या परमेश्वरा. माझ्या अशा प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या देवा. तुझं जिवंत वचन, तू जिवंत परमेश्वराची त्यांना ओळख होऊ दे माझ्या राजा, आणि त्यांचे सर्व बंधन तू खोल माझ्या राजा. त्यांचे सर्व व्यसन नासरत येशूच्या नावामध्ये कॅन्सल आउट करते माझ्या राजा. त्यांचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर माझ्या राजा. त्यांना आरोग्य चंगाई देऊन तू ब्लेस केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. तसंच मागते बापा, जे कोणी कर्जात आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये आहेत माझ्या देवा, ज्यांच्याकडे नोकऱ्या नाही माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाला ते स्पर्श कर, त्यांचे मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांच्या मार्गात जे काही अडचणी आहेत ते नासरत येशूच्या नावामध्ये मी कॅन्सल आउट करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यांचे मार्ग मोकळे कर, त्यांचे मार्ग मोकळे कर माझ्या देवा. त्यांना तू नोकऱ्या मिळण्यासाठी, त्यांचं कर्ज मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्या सर्व अडचणी ते दूर करण्यास सहायता आणि मदत करत आहेस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तसंच बाप्पा, तुझं हे वचन अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास तू सहायता आणि मदत करत आहेस म्हणूनही धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, आम्हा सर्वांचं जीवन इथून पुढील वेळ काळ तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणा का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.